अरे वा, सगळं महिला मंडळ एकत्र, काय चाललंय? भाऊजी, तनिषाने सगळ्यांसाठी नेल पेंट आणली, तेच लावत बसलोय. अरे बापरे, तुमचं चालू दे, आहे मी. आबा, झाडांना पाणी घातलेलं नाहीये का? सुकली आहेत झाडं. नाही, मला तसं वाटलं. मला ते सांगता का पाणी घालायला? सांगतो. नाही नाही, मी घालते ना झाडांना पाणी. अगं तुम्ही नेलपेंट लावताय ना, लावा, मी आहे, मी घालतो पाणी. थँक्यू बाबा. काय म्हणतेस आई? अरे उर्मिलाचं डोकं दुखतंय, मला जरा बाम देतोस का? बाम हवाय? तिथे आत माझं ड्रेसिंग टेबल आहे ना, त्याच्या सेकंड ड्रॉवर मध्ये आहे, तू घे ना. अरे दे ना मग. मला खाली जायचंय आई, तू घे ना प्लीज. जरा कसं वाटतंय? छान. खरं ना? हो. बरं रत्नाई, आज भाजी काय करूया आपण? मालती, काय करूया ग? भेंडी करायची का? चालेल ना, भेंडी करूया. काही पडलं का? मला आवाज आला आता. अगं मला वाटतं ना अजित असेल. तुला माहिती आहे त्याची काहीतरी सारखी धडपड चालू असते, त्यांनीच काहीतरी पाडलं असणार आहे. नाही नाही, पण आपल्याला जाऊन बघितलं पाहिजे ना, खूप मोठा आवाज आला. काय रे, तू इथं काय करतोस? मी ते तुम्ही इकडे काय करताय? हा, ते मी झाडांना माझं सोड रे, तू काय करतोयस? मी नेटवर्क इश्यू होता खाली, म्हणून वरती आलो. रेंज मिळेल, काम होतं, मीटिंग. मी झाडांना पाणी घालायला आलो होतो, तू घालतोस का? हो चालेल ना. नाही, मला एक इम्पॉर्टंट काम आहे खाली, मला जावं लागेल. एक मिनिट, काय झालंय काय तुला इंद्रा? काय नाही. नाही, हल्ली मी तुझ्याकडे बघतोय, तू लक्ष नसतं कशात, ना घरात ना कामात. काय झालंय काय तुला? तू ना मला जरा बदलल्यासारखा वाटतोयस. हे मग मला मान्य आहे की तुला फॅक्टरीचं थोडं टेन्शन आहे, तनिषाचे पैसे फेडायचे आहे, कामगारांचा पगार भागवायचा आहे, फॅक्टरीचं मेंटेनन्स आहे, हे सगळं मान्य आहे मला.